सरकार जेनझीला घाबरले, निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येते। मतदारांसाठी 1 जून ही कट ऑफ डेट ठेवल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंना फक्त हिंदू मराठी दुबार मतदार यादी दिसली, मुस्लिम मतदारांकडे डोळेझाक का, यादी दाखवत मंत्री आशिष शेलार यांचा सवाल। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त विधान, नंतर हात जोडून दिलगिरी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला, फडणवीसांच्या मित्रपक्षांकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 2 महिला नेत्यांमध्ये संघर्ष, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रुपाली ठोंबरे आक्रमक, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडितेच्या चारित्र्याचं हनन केल्याचा आरोप। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2-3 दिवसात भूमिका मांडणार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिरूरमधील चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश, बिबट्याला ठार करण्यासाठी वनविभागाच्या 5 टीम तैनात, खासदार अमोल कोल्हेंच्या मागणीनंतर कार्यवाही। निवासी विद्यालयात शिपायांकडून गतिमंद विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, छत्रपती संभाजीनगरच्या मांडकी गावातील घटना, दोन्ही कर्मचाऱ्यांचं निलंबन, गुन्हा दाखल। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश, नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1,500चा हप्ता उद्यापासून जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, 18 नोव्हेंबरपर्यंत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन।